नमस्कार. आज आम्ही वैद्यपूर पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही. इथं शेतकऱ्याला आज तोंडावरती पावसाळ्याचे दिवस आले. इथं तरी ट्रॅक्टरला इथं डिझेल भेटत नाहीये. आता इथं 1.5 घंट्यापासून रांगा लागलेल्या होत्या. रांगा लागून बी जे मोठ्याला लोडिंग गाड्या येत होत्या त्याच्यात 10,000 डिझेल भरलं. इथं शेतकऱ्याला ट्रॅक्टरला वावरं नांगरायचे तर यांना हजार रुपये डिझेल दिलं जात होतं. पण हजार रुपये डिझेल सुद्धा इथं संपलेलं आहे असं सांगितलं गेलंय. मला सांगा शेतकऱ्यांना कोणाकडे व्यथा मांडायचा आहे? इथं यांना म्हणायला गेलो हे म्हणजे आम्हाला बोलू नका. मग आम्ही सांगायचं कोणाला? आज शेतकऱ्यापायी फक्त आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे कदाचित शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाला भाव भेटत नाहीये, शेतकऱ्याला डिझेल भेटत नाही. इथं मग मला सांगा अवैध धंद्यामध्ये दारू विक्री होती, दारू सरकारच भेटती. मग शेतकऱ्याला आज पिकवण्यासाठी कष्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी जर शेती पिकवण्यासाठी डिझेलच भेटत नसेल या सरकारचं करायचं काय? मी तर शेतकऱ्याला फक्त एकच सांगाल, शेतकऱ्याचा अंत पाहू नका. मंत्री असेल, आमदार असेल, आता जर शेतकऱ्याचा अंत तुटला याच्यानंतर ना शेतकरी ढेपाडाला मुख्यमंत्री असेल किंवा आमदार असेल याला महाराज सुद्धा येणार नाही. अरे काय हे सरकार आहे? या सरकारचा मी निषेध करतो. जर शेतकऱ्याला इथं शेती पिकवण्यासाठी नांगरण्यासाठी जर डिझेल भेटत नसेल या सरकारचं करायचं काय? या सरकारचं खाली मुक्त वर पायच केला पाहिजे. तुम्हाला सांगतो सांगा काय अवस्था आहे. काय म्हणते कार्ड टाका, कार्ड टाका, जिओचं कार्ड टाका, हिचं कार्ड टाका, त्यावर डिझेल भेटेल तुम्हाला. स्वतः भेटेल नाही, कॅश नाही भेटेल. डिझेल मध्ये कॅश तुम्हाला म्हणजे आम्हाला 2,000 तेल टाकायचं. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.